अमू असं सोडून देतो तुला आता आम्ही असंच बाई. सो गाईज हे आहे आमचं तुळजाभवानी टेम्पल. आता खाली जायचं गाईज तिकडे जे यज्ञ मंडप, सॉरी मंदिर नाही यज्ञ मंडप लय मोठ्या पाय पाय किती मोठा आहे का. सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग. तर म्हणजे असा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. आणि गाईज आज आम्ही जातो आहे तुळजापूर. तर मी अँड माय होल फॅमिली आज जातो आहे तुळजापूरला, कारण आज आहे आमच्या घराचा कार्यक्रम. सो गाईज लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल अँड स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अरे तिकडं पडशील तू. आली ना तू ब्लॉग मध्ये आज. हा अमू असं सोडून देतो तुला आता आम्ही असंच बाई तसंच झाडावर जाय. सो गाईज बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज आम्ही आलो होतो सध्या तुळजापूरला. आणि या ठिकाणी आल्यानंतर कारण म्हणजे आता आमच्या घरचा आहे कार्यक्रम. आम्ही सर्वजण आलो आहे. मी अँड ते मागून येते माझे ब्रदर्स आणि जी फॅमिली आहे ती निवेद घेऊन चालली आहे तुळजापूरच्या मंदिराजवळ. आणि इथे आहे आज पूजा, त्याच्यामुळे आमचा जितका पण परिवार आहे तो चट आलेला आहे. सो गाईज हे आहे आमचं तुळजाभवानी टेम्पल. हे आमचं तुळजाभवानी टेम्पल. आणि अशी काही गर्दी इथे या ठिकाणी आता. आणि काही या ठिकाणी आलो आता नैवेद्य घेऊन. आणि इथे नैवेद्य घेऊन जाईल, पूजा होईल आणि नंतर जो समोरचा कार्यक्रम आहे तो होईल. आणि ह्याची काही गर्दी या ठिकाणी. अँड गाईज हे आहे ते मंदिर, राजमाता तिथं महाद्वार. आणि तिथून आता एंट्री घ्यायची आपल्याला. तिथून आनेवाद येतं आनेवा. तर मंडळी हे आहे राजेशहाजी महाद्वार. आणि आता इथून एंट्री करतोय आम्ही. आणि आहे तुळजाभवानीचं मंदिर. हो इकडे पाय कुठं आलो आपण. आले तू ब्लॉगमध्ये माहिती आहे का. सो गाईज आम्ही आला तर तुळजापूर मंदिराजवळ. आणि मी एकदम मंदिराच्या समोर आहे. आणि ही अमू आणि याची काही गर्दी आमच्या भोवती आता. अँड आता थोड्या वेळाने इथे ते आम्ही दर्शनाला जाणार. दाखीन तो तू म्हणते ब्लॉगमध्ये घेऊन इकडं पाहिजे बरं. इकडं पाहिजे इकडं घेऊ कॅमेरा. अँड गाईज बाय द वे आता दर्शन करून काय जाऊ आम्ही आता मंदिरामध्ये. नीट काही ते आहे नाही आहे एंट्री गेट दिसत नाही. तो काही स्टेट इन माय ब्लॉग है ना. हां आता ते चौल आपल्याला आतमध्ये जायचं आहे ना, सगळ्याला घेऊन जाऊ ना. तो एक प्रवेशद्वार आहे आणि हा एक मेन प्रवेशद्वार. आणि आणि हा येथलचा माहोल चालतो आपण. तर काही ही अशी इथून गर्दी आणि तिकडून आलतो आम्ही. अँड ऑल्सो काही आता आलो आहे आम्ही मंदिरामध्ये प्रवेश घेतला. आता तो राहिला गेट. आणि आता जातो मेन मंदिरामध्ये. हा एक्झिट गेट. आणि ते तिकडून आलो आहे आता. आता खाली जायचं आहे काय तिकडे. हे आहे गोमुख तीर्थ. ते श्री दत्त मंदिर. ते मेन टेम्पल
आणि इकडे आहे कुंड. चल चल आपने चल. एंड गाईज हा आहे मेन एरिया या मंदिराचा. मग तुला पण अशी आंघोळ घालायची बरं. ऐसा आंघोळ घालेल तुला. चल आहे ना. मंदिर आता मंडळ आता पाठीमागे जायचं आपल्याला. हे आहे एक मंदिर जे यज्ञ मंडप, सॉरी मंदिर नाही यज्ञ मंडप आहे. आमो अशी आंघोळ घालू तुला मला. अशी आंघोळ घालू अशी काढतो काय नाही. असं काय आता पूजा करायची त्यासाठी चाललो आहे आता मंदिराकडे. याला म्हणतात कृपा. आता काळे 4 ढग होते, आम्ही आलो की ऊन पडलं इथं आणि थोडाफार शिपका पिऊन गेला पाण्याचा तर शिपका आला नाही. आम्ही आलो आणि आता कडक ऊन पडलं आहे आणि हे एंट्री मंदिरामध्ये. निकाल दिया उसको. एंड काही जाता आलोय गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी. चला चला चला. इकडे दर्शनाचे राहा. आम्ही 3 मजले खाली आलो आहे. आपण वरती होतो 3 मजले वरती होतो काही तर 3 मजले खाली आलो. आज तळगाऱ्या आहे 3 मजले खाली देवीच्या दर्शनासाठी. आणि आय थिंक चालली वाटते इथून चालली आहे दर्शनाला इथे गाभाऱ्यात. गर्दी येते कडक गर्दी. बघितलं मी तुला त्या दिवशी खासगावच्या त्याच्यात नाहीये मी. अगं मा एक बाहेर जायचं इकडून. हां सो गाईज ही एक जागा जो जुना किल्ला आहे. एक्झिट आहे इकडून. हां चल. आणि या ठिकाणी एक मंदिर आहे. जुन्या मूर्ती आहेत तिथे आणि ही एक्झिट. तो होता एंट्रन्स आणि आता एक्झिट चाललो आहे आम्ही. आता इकडून बाहेर निघतोय आणि या ठिकाणी कुंड आहे. हा आहे
एक्झिट. आता इकडून जातोय आपण. इकडून एंट्री घेतली होती चल आणि इकडून निघतोय आता. सो गाईज काही असं होते आमची तुळजा भवानी माता काहीचं दर्शन. आणि गेट किती मोठा बघा. ए मग काय घेतलं तू. जावा हां सो गाईज काही अशी होती ट्रिप तुळजापूरच्या देवीची. अँड काय जातं इथं चाललो आहे जालन्याला. आता तुला घेतलं खेळायचं तर माग असलं का खेळायचं म्हणून. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आता आलो आहे धाराशिव येथे येडेश्वरी देवीला. आता तुळजापूरहून आलो तर रस्त्यामध्ये थांबायला लागलं. मंदिर फार गर्दी येते फार फेमस ठिकाणी हे येडेश्वरी माताचं. तर आम्ही आता सर्वजण तिथे आलो आहे दर्शनाला. आता तिथून आलो आहे हां हां आणि आता इथे जायचं वरती. हे काय एक डॉल बसवलेली इथे. एकदम खाली चढाई आहे. चाललो आम्ही स्ट्रेट. लय मोठ्या पायऱ्या आहे. मग पायऱ्या किती मोठ्या आहे का. देवीचं दर्शन घ्यायचं आपल्याला. वरती काढा लंबी अजून लंबी लाईन आहे. अँड ऑल्सो गाईज हे होतं येडेश्वरी माताचं संस्थान. आणि या ठिकाणी दर्शन केले आणि आता जातोय घरी. आणि फार पटकन दर्शन झालं. 10 ते 15 मिनिटात आम्ही दर्शन केले आणि आता पटकन आता जालन्याकडे जाण्याचं. आता पटकन जालन्याकडे जातो. कारण सो गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग. टेक केअर. बाय बाय.